हे राडा राडा राडा. चला थोडीफार गाडीची बेसिक माहिती जाणून घेऊया. गाडी शिकायच्या आधी, गाडीत आल्यावर पहिला दिवस आपला कसा असणार गाडी शिकायचा. सर्वप्रथम तुम्हाला सीट ॲडजस्ट करायचे, सीट बेल्ट लावायचं. ओके, तुमच्या हाईट अकॉर्डिंग तुमचा क्लचवर पाय पोचला पाहिजे इझिली, अशा प्रकारे तुम्हाला सीट ॲडजस्ट करायची आहे. ज्यांची हाईट कमी आहे ती व्यक्ती पुढे बसणार, ज्यांची हाईट जास्त आहे ती व्यक्ती जरा मागे बसणार. ओके, खाली जाऊ. हा पहिला पॅन्डल जो आहे तो ॲक्सेलेटर ए, मधला बी ब्रेक आणि डावा जो आहे तो सी क्लच. गाडी शिकण्याची सुरुवात ABC पासून होते, लक्षात ठेवा. ॲक्सेलेटर, ब्रेक आणि क्लच. पुढे जाऊया. आता आपण थोडंसं चावीविषयी जाणून घेऊया लर्निंग मित्रांनो. ही आपल्या गाडीची चावी आहे. एकदा ऑन करतो काहीच इफेक्ट नाही, दोनदा ऑन केला इग्निशन ऑन झाला. इग्निशन ऑन म्हणजे ह्या डॅशबोर्डमध्ये काही साईन चालू होतात. ओके, ह्याच्या पुढे जर तुम्ही चावी फिरवली तर गाडी चालू होते, फिरवायचं नाही. इग्निशन पुन्हा बंद करूया, नाहीतर बॅटरी डाऊन होते. पुढे जाऊ. हे इग्निशन ऑन करतो, हे इंडिकेटरचं बटन. वर केलं की लेफ्ट इंडिकेटर, राईट केलं की खाली इंडिकेटर, मध्ये बंद. ह्याला असं 5 बोटाने ऑपरेट नाही करायचं, ह्याला फक्त 2 बोटांनी वर खाली, सॉफ्ट हँड. ओके, हेच बटन गोल फिरवायचं. 1 2. मेन हेडलाईट ऑन झाली समोरची. ओके, 2 वेळा बंद करतो, ऑफ झाली. एकदा ऑन केला पार्किंग लागतं. पार्किंग म्हणजे रेनी सीझन, फॉगी सीझन, इव्हनिंग ट्रॅफिक, टनलमध्ये एंटर करताना लावायचं. पुढचे मागचे 2 छोटे छोटे बल्ब चालू होतात. पुन्हा ही लाईट बंद ठेवा, नाहीतर बॅटरी डाऊन होते. आलं लक्षात तुमच्या. परत मी इग्निशन ऑफ करतो. ओके, ही स्टेअरिंग सरळ अशी, नेहमी स्टेअरिंग घड्याळच्या 9 आणि 3 आकड्याप्रमाणे पकडायची. ओके, ही पॉवर स्टेअरिंग आहे. ओके, ही स्टेअरिंग आता जड लागेल, पण जेव्हा तुम्ही गाडी चालू कराल तेव्हा ही स्टेअरिंग अगदी लूज होणार, लक्षात ठेवा. एका बोटाने सुद्धा गरगर गरगर फिरणार, ह्याला म्हणतात पॉवर स्टेअरिंग. लक्षात ठेवा. गाडीत आल्यावर छोट्या छोट्या गोष्टींविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो आहे लर्निंग मित्रांनो. मी एकदा परत इग्निशन ऑन करतो आहे, ऑन झाला. त्याच्यानंतर इथे जाऊ आपण. हे वायपरचं बटन. आता पावसाळा चालू झाला आहे, हलक्या हाताने मी खाली करतो, स्लो वायपर, झिमझिम पाऊस. त्याच्या आधी मी थोडंसं पाणी मारून घेतो वायपरवर, पाणी पडलं. ओके, त्याच्यानंतर परत एकदा खाली करतो, मीडियम वायपर. पुन्हा खाली करतो सगळ्यात फास्ट वायपर, मोठा तुफानी पाऊस. पुन्हा बंद करतो 3 वेळा, 1 2 3. समजलं वायपर कसा यूज करायचा. जर काचेवर पाणी असेल तरच वायपर यूज करा, नाहीतर ब्लेड आणि काच खराब होतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मिरर सेट. तुमच्या गाडीचा पाठीमागचा कोपरा, हँडेल, डोअर हँडेल आणि पाठीमागनं येणारी 100 मीटर अंतरावरून गाडी तुम्हाला दिसली पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला मिरर सेट करायचे, लक्षात ठेवा. खाली पुन्हा एकदा दाखवतो. हा ॲक्सेलेटर, हा ब्रेक आणि हा क्लच आहे. कसा पोझिशन ठेवायची पायांची, असा तिरका ठेवायचा. A आणि B उजव्या पायाने ऑपरेट करायचं. असं उचलून दाबायचं नाही, प्रेशर जास्त पण अर्जंट लागतो, त्यामुळे असं ठेवायचं. आणि लेफ्टचा पाय फक्त क्लचसाठी. ओके, फक्त उजव्या पायाने चेंज. ॲक्सेलेटर स्पीड द्यायला, ब्रेक गाडी थांबवायला आणि क्लच जो आहे तो गिअर चेंज करायला. लक्षात ठेवा कशा प्रकारे ऑपरेटिंग करतो आहे आपण. येस, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगायचं आहे. पेजला नवीन असाल तर फॉलो करायचे आणि गाडी शिकायची त्यांनी मला कॉल करायचे. सिंहगड रोड, धायरीगाव, पुणे. थँक्यू सो मच.